शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सागर मनगुंडे आपल्यासोबत आहेत। भाऊ, आज नानासाहेबांना जाऊन 6 वर्ष झाली, आज त्यांचा स्मृती दिन। काय भावना, काय आठवणी आहेत आपल्या नानासाहेबांच्या? खरं तर नानासाहेब हे एखाद्या राजकीय पक्षाचे नेते नव्हतेच, ते आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिक असून या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा एक आधारवड अशी आदरणीय मालकांची ओळख होती। आम्ही त्यांना प्रेमानं मालक म्हणत आणि खरोखर एखाद्या सर्वसामान्याला ताकद द्यायची, त्याच्या पाठीशी उभं राहायचं। मग त्याच्या कुठल्याही प्रसंगात, मागणी राजकारणातला असू दे किंवा एखादं कौटुंबिक संकट असू दे, नानासाहेब महाडिक हे त्याच्या घरातल्या एखाद्या पितृतुल्य व्यक्तीप्रमाणे त्या माणसाला किंवा कार्यकर्त्याला आधार देण्यासाठी सरसावत नेहमी। त्यांच्याकडे अडलेला नडलेला कोणीही जरी आला, आम्ही काही वेळेला बसलेलो असायचो आणि त्यावेळी एखादा मुलीचा बाप मुलगीचं लग्न ठरलंय म्हणून आला तर मालक म्हणायचे, तुला काय पाहिजे? माझ्या मुलीचं लग्न आहे। मग त्यांना जे वाटेल, मग अगदी संसारसट अगदी काय त्यांना जी वाटेल इच्छा किंवा खिशात घातला येईल तेवढे पैसे त्याला द्यायचं, म्हणजे दुसऱ्याचं दुःख असू दे, दुसऱ्याचं सुख असू दे, त्यात हिरिरीनं आपलं माझं म्हणून सहभागी होणारे आदरणीय मालक होते। त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांच्यात अगदी मी डोळ्याने बघितले, मातीच्या किंवा दुःखाच्या प्रसंगात जमिनीवर बसून पत्रावळीत खाल्लेले नानासाहेब मी अनुभवलेत। त्यामुळे नानासाहेबांच्या प्रति माझ्या मनात एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून अतिशय वेगळी भावना आहे। माझ्यासाठी तर ते एक दैवत होते। आमचे नेते आनंदराव पवार बापूंना तर त्यांनी पुत्रवत प्रेम दिलं। त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात, प्रत्येक प्रसंगात नानासाहेब अगदी पहाडाप्रमाणे एक आधारस्तंभ म्हणून उभे राहिलेले आहेत, याची जाणीव कुठं तर आम्हाला आहे। त्यामुळे इथून पुढच्या काळातही नानासाहेब आमच्यासाठी दैवतच असणार।